श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आज आपण रक्षाबंधन या सणाबद्दलची संपूर्ण माहिती बघणार आहोत. रक्षाबंधन या सणाला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण येतो. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते व भाऊ आपल्या बहिणीची रक्षा करण्याची जबाबदारी स्वीकारतो. राखी म्हणजे रक्षा. या सणाला महत्वाची जबाबदारी स्वीकारली जाते, ज्यात आपुलकी, प्रेमाची, कल्याणाची भावना असते. पूर्वी राजपूत स्त्रिया मोठ्या धैर्याने युद्ध प्रसंगी शत्रूच्या गटात जात आणि आपल्या पतीबरोबर व भावाबरोबर युद्ध करणाऱ्या वीर जवानांना आपला बंधू मानून राखी बांधत, ज्यामुळे युद्ध प्रसंग टळले जात. या पवित्र आणि व्यापक भावनेमुळेच हा सण भारतीय परंपरेत रुजला असावा. पूर्वी सिकंदर नावाचा पराक्रमी राजा होता. या महत्वाकांक्षी राजाने भारतावर स्वारी केली. झेलम नदीपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने जिंकला. त्याला पुढे यायचे होते, पण पावसाळा असल्याने झेलम नदी दुथडी भरून वाहत होती. नदीचा पूर कमी व्हावा याची राजा वाट पाहत होता, पण पूर ओसरत नव्हता. सिकंदर स्वतः झेलम नदी पाहण्यासाठी पुढे आला. याच वेळी नदीच्या काठावर सावित्री नावाची स्त्री आपले रक्षण व्हावे म्हणून नदीची पूजा करीत होती व नदीला राखी अर्पण करीत होती. राजा सिकंदराने हे पाहताच मोठ्या कुतूहलतेने त्याने सावित्रीला पूजा, राखी याबद्दल विचारले. सावित्रीने सिकंदराला या राखीचे महत्त्व सांगून तिने सिकंदराच्या हातात राखी बांधली. सिकंदर सावित्रीचा राखी भाऊ झाला. पुढे सिकंदराने पोरस राजावर स्वारी केली. पोरस राजाचा पराभव झाला. पोरस हा सावित्रीचा भाऊ आहे हे राजा सिकंदराला कळताच त्याने पोरसला सोडून दिले. सिकंदराने पोरस राजाचे राज्यही परत दिले. अशा प्रकारे सिकंदर सावित्रीचा भाऊ झाला व सर्वांचे कल्याण झाले व संकट टळले. सर्वांना आनंद झाला, अशी कथा आहे. रोजच्या धकाधकीच्या जीवनात एवढ्या तेवढ्यावरून बहीण भावाचे भांडणे होतात, कुरकुरही होते, रुसवे फुगवे होतात. परंतु या दिवशी सर्व विसरायचे असते. बहीण भावाला राखी बांधते, गोडधोड खाऊ घालते. भाऊ तिला एखादी आवडती वस्तू भेट देतो. तुटलेली नाती जोडावीत, जोडलेली नाती अधिक दृढ व्हावी हे सांगणारा सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधन म्हणजे प्रेमबंधन. आजच्या दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते, म्हणजेच आपल्या भावाचे चांगले व्हावे ह्या भावनेने त्याला ओवाळते. त्याचबरोबर बहिणीची रक्षणाची जबाबदारी भाऊ स्वतःवर घेतो. त्यामुळे बहीण समाजात निर्भयपणे फिरू शकते. गुजरातचा बादशाह बहादूर शहाने चित्तोड राज्यावर हल्ला केला. त्यावेळी चित्तोडचा कारभार राणी कुमावती हिच्याकडे होता. तिने त्याच्याशी जिद्दीने युद्ध केले, पराक्रम गाजवला. पण बहादूर शहाच्या सैन्यबलामुळे चित्तोडची ताकद कमी पडत होती व त्यांना पराभव दिसू लागला. त्यावेळी राणी कुमावतीने बाबराचा मुलगा हुमायूं याला राखी पाठवून आपले चित्तोडचे रक्षण व्हावे असे सांगितले आणि हुमायूनेही देखील राखीचा स्वीकार करून जाती, धर्म याचा मुळीच विचार न करता चित्तोडचे रक्षण केले. यावरून राखीचे किती महत्त्व आहे हे आपल्याला पटते. वैदिक काळापासूनच रक्षाबंधन या संस्काराची प्रथा रुजू आहे. जेव्हा भगवान श्री कृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव झाला, तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा पदर फाडून श्रीकृष्णाच्या करंगळीला बांधला. तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी भगवान श्रीकृष्णांवर आली. भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला बहीण मानले. जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी तिची रक्षा केली असे बघण्यात येते. जेथे स्त्रीचा मान राखला जातो तेथे देवता वास करतात. भाऊ बहिणीचे प्रेम हे अत्यंत पवित्र मानले जाते. बहिणीच्या मनात आई वडिलांबद्दल आदराची भावना असते, तसेच भावाबद्दलही अपार प्रेम असते. आपल्या भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा म्हणून ती सतत प्रयत्न करते. भावाच्या कल्याणासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते. रक्षाबंधन या सणाला आपण नारळी पौर्णिमा असेही संबोधतो. त्याचबरोबर या पौर्णिमेला पोवती पौर्णिमा असेही नाव आहे. पोवतीचा अर्थ आहे पवित्र. पोवते घालण्याच्या विधीस
पवित्रारोपण असे नाव आहे। या दिवशी सुताची पोवती देवास अर्पण करायची व स्वतः गळ्यात किंवा बोटावर घालण्याची पद्धत आहे। या पौर्णिमेला नारळी पौर्णिमा असेही म्हणतात। या दिवशी कोळी लोकांचा मोठा सण असतो। या दिवशी समुद्राची पूजा केली जाते। या दिवसापासूनच समुद्र शांत व्हावा, बोटी, जहाज हे सर्व चालू व्हावेत यासाठी लोक जलदेवतेची पूजा करतात। काही लोक समुद्रात नारळही अर्पण करतात। नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुण देवतेसाठी समुद्राची पूजा करून नारळ अर्पण केले जाते। वरुण ही पर्जन्याची देवता। नारळी पौर्णिमेच्या आधी 2 महिने भरपूर पाऊस पडत असतो। समुद्रावर वादळी वारे वाहत असतात। समुद्र खवळलेले असते। समुद्राचे स्वरूप भयंकर असते। या स्थितीमध्ये समुद्रात संचार करणे अगदी अशक्य असते। श्रावणी पौर्णिमेपासून समुद्र शांत होण्यास प्रारंभ होतो। रक्षाबंधनाला आपण एक वेगळ्या दृष्टिकोनातूनही बघू शकतो। रक्षाबंधन म्हणजे ध्येयरक्षण। ज्याने जीवनात काही बंधन मान्य केले आहे, जो जीवनात काही ध्येयासोबत बांधला गेलेला आहे, तोच जीवनाचा विकास साधू शकतो। रक्षाबंधनाच्या दिवशी आपण जी राखी बांधतो त्या धाग्याला रक्षासूत्र मानतात। आजकाल बाजारात विविध प्रकारच्या फॅन्सी राख्या उपलब्ध आहे। त्याचबरोबर भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरातही सात्विक संरक्षण बीज राखी उपलब्ध आहेत, ज्यामध्ये स्फटिक, रुद्राक्ष, पांढरीचा मणी, तुळशीचा मणी, कमळगट्ट्याचा मणी, कवडी या सर्वांचा उपयोग करून सात्विक संरक्षण राखी उपलब्ध आहे। या सर्व गोष्टी वापरून आपल्याला जर राखी मिळाली तर खऱ्या अर्थाने आपल्या भावाचे या गोष्टींमुळे संरक्षण होईल। त्यामुळे आपल्याला जमल्यास श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात जाऊन ही सात्विक राखी रक्षाबंधनाच्या दिवशी वापरावी, ज्याने आपल्या भावाची रक्षाही होईल व त्याची आध्यात्मिक उन्नती होऊन प्रगतीही होईल व त्याचे जीवन सुखकर होईल। आता आपण राखी पौर्णिमा कशी साजरी करावी हे बघूया। श्री स्वामी समर्थ महाराजांना सर्वप्रथम राखी बांधावी, त्यांना आपला भाऊ मानावा। तसे तर श्री स्वामी समर्थ महाराज हेच आपले आई, वडील, भाऊ, बहीण सर्व काही आहेत। तेच आपली प्रगती करतात व वाईट शक्तींपासून आपले संरक्षणही करतात। त्यानंतर सर्व देवांना राखी बांधून घ्यावी। आता आपण रक्षाबंधनच्या दिवशी पूजेचे ताट कसे तयार करावे हे बघूया। सर्वप्रथम एक स्वच्छ ताट घ्यावे, त्यामध्ये गंध, अक्षता घ्याव्या। त्यानंतर सुपारी, पैसा, सोन्याची एखादी गोष्ट घ्यावी। त्याचबरोबर दिवा प्रज्वलित करणे, ताटात राखी घ्यावी, कलावा बांधलेले नारळ व एखादी मिठाई घ्यावी। आता आपण औक्षण कसे करावे हे बघूया। सर्वप्रथम पाट मांडावा, पाटाभोवती सुरेख रांगोळी काढावी। त्यानंतर भावाला पाटावर बसण्यास सांगणे व भावाचे तोंड पूर्व दिशेला येईल याची काळजी घ्यावी। पूर्व दिशेला तोंड करणे जर शक्य नसेल तर निदान दक्षिण दिशेकडे तोंड येईल हे आवर्जून टाळावे। इतर 3 दिशेंना भावाचे तोंड आले तर चालेल, परंतु पूर्व दिशा ही अतिउत्तम। भावाला टोपी घालण्यास देणे, टोपी नसेल तर रुमालाचा वापर करावा। सर्वप्रथम भावाच्या कपाळाला गंध लावून घेणे व त्यावर अक्षता लावून डोक्यावर अक्षता टाकणे। नंतर सुपारी, पैसा आणि सोन्याची वस्तू घेऊन ओवाळून घेणे। त्यानंतर भावावरून दिवा ओवाळावा। हे करताना भावाला सर्व गोष्टीत यश मिळावे, त्याची प्रगती व्हावी व तो सुखी राहावा याची प्रार्थना करावी। ओवाळून झाल्यावर ताट खाली न ठेवता कुणाकडे द्यावे व राखी बांधण्यास सुरुवात करावी। राखी बांधताना पुढील मंत्र म्हणावा। येन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबलाः तेन त्वामहं बंधयामी रक्षे चलमाचल। राखी बांधून झाल्यावर औक्षणाच्या ताटात भावाने बहिणीला यथाशक्ती उपहार द्यावा। औक्षणाचे ताट मोकळे राहू देऊ नये। बहिणीने भावाला नारळ द्यावे व भावाने तो नारळ फोडून ग्रहण करावा। यानंतर बहिणीने मोठ्या भावाच्या पाया पडाव्यात। जर लहान भाऊ असेल तर लहान भावाने बहिणीच्या पाया पडाव्यात। आजकाल बहुतेक घरांमध्ये एकच मूल असते किंवा दोन्ही बहिणी किंवा दोन्ही भाऊ असतात।
ह्या वेळेस रक्षाबंधनाचे भाव जपणे हे गरजेचे। त्यामुळे बहिणी बहिणींनी किंवा आईने मुलाला किंवा मुलीने वडिलांना राखी बांधली तरी चालेल। ज्या कुठल्या स्त्रियांना भाऊ नसेल तर त्यांनी श्री स्वामी समर्थांना भाऊ म्हणून राखी बांधावी व आपले बरेच मानलेले नातेही असतात त्यामध्येही आपण भाऊ किंवा बहीण म्हणून राखी बांधू शकतो। आता आपण भद्रकाळाबद्दलची माहिती बघूया। भद्रकाळ हा अशुभ मानला जातो। त्यामागे एक कथा आहे। भद्रा ही शनी देवाची बहीण। भद्राचा स्वभाव हा अतिशय क्रूर असल्या कारणाने ती प्रत्येक शुभकार्यात पूजेत यज्ञात बाधा आणत। म्हणूनच भद्रा काळामध्ये कुठलेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही, ते अशुभ मानले जाते। त्यामुळे या काळामध्ये शक्यतो राखी बांधणे टाळावे। त्याचप्रमाणे दिवसातील संपूर्ण 24 तासात 1.5 तासाचा राहू काळ येतो। त्या राहू काळातही भावाला राखी बांधणे टाळावे। या वर्षी रक्षाबंधनचा मुहूर्त कुठला, राखी केव्हा बांधावी याबद्दलचा व्हिडिओ शेवटी देत आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक देत आहे, कृपया चेक करावे। आजची जर माहिती आपल्याला आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यास आपल्याला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर आणि लाईक करावा। त्याचप्रमाणे हाईपही द्यावे व कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहावे। स्क्रीनवर आपल्याला या वर्षीच्या रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे हा व्हिडिओ येत आहे। त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही या वर्षी रक्षाबंधनाचा मुहूर्त कधी आहे याची लिंक देत आहे, कृपया चेक करावे। श्री स्वामी समर्थ।